नमस्कार. आपलं आता चाललं आहे उद्गीत. मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. दीर्घ श्वास भरायचा आहे आणि दीर्घ ओंकारचा ओच उच्चारण असणार आहे. हलंत असल्यामुळे अर्धाच, थोडासाच. जेव्हा तुमचा 3 पट जेव्हा ओंकार होतो अर्धाच, तेवढ्याच पद्धतीने तुमचा प्रयत्न करा. काही वेळेला जरा वर खाली झालं म्हणून नुकसान 100% होत नाही, पण ज्या ओंकाराने तुम्हाला आनंद मिळतो, दीर्घ ओंकार ओ घेऊन कमी घेऊन तुम्हाला आनंद मिळतोय किंवा ओ कमी घेऊन मध्ये तुम्हाला आनंद मिळतोय, तुमचा आनंद तुम्ही शोधून घ्या. स्वामीजी आम्हाला ह्या पद्धतीने शिकवत आहेत, पण तुम्हाला तुमचा आनंद तुम्हाला कुठलं उपयोगी होतं हे तुम्ही बघा. पण जेव्हा तुम्ही एकत्रित करता, 4 लोकांमध्ये करता, त्यावेळेला 4 लोकांचा एकत्र आवाज येणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्यांना जेव्हा आमच्या पद्धतीचा वर्ग असतो त्यावेळेला आम्ही ओ मोठा आणि कमी असाच घेतो. ह्या ओंकाराच्या उच्चारणाने तुमच्या लक्षात येईल. ओंकारचं पहिलं आपण गुंजन केलं, नुसतं उच्चारण नाही, भ्रमरसारखा जेव्हा फक्त गुंजन केलं, ते केल्याने तुमच्या हृदयामध्ये, मस्तिष्कामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूकडे तुम्हाला एक शांतपणा जाणवायला लागतो. खूप वेळ तुम्हाला त्याच नादामध्ये बसावंसं वाटतं. नुसतं ओंकारचं गुंजन करत राहावंसं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर बोलायला लागता, उच्चारण करायला लागता, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला एक शांतपणा जाणवतो. ह्या गोष्टी आपण जेव्हा डोळे बंद करून स्वतःमध्ये निरीक्षण करतो त्यावेळेला ह्या जाणवू लागतात. ह्या फक्त मी तुम्हाला सांगितल्या म्हणून तुम्ही त्या फील करायच्या नसतात, त्या तुम्ही अनुभवाने करून जाणून घ्यायच्या असतात. अरे हो, खरंच मला बरं वाटतंय, मला हृदयामधली माझी धडधड कमी झालेली आहे, माझी एकदम मगाशी जे एक प्रकारे करताना बसायला, योग करायच्या बसायच्या आधी जो आळस होता तो माझा निघून गेलेला आहे, मला आनंद वाटतोय. हा आनंद तुम्हाला अनुभवायचा आहे. आणि विचार करा, ज्या वेळेला तुम्ही जास्त मनाने कुठल्याही भावनेच्या अति आहारी झाल, म्हणजे रागाच्या म्हणा, चिडचिडीच्या, नैराश्याच्या, कुठल्याही भावनेच्या जेव्हा जास्त आहारी झाल, पहिला आधार ह्या ओंकारचा शोधा. अनुलोम विलोम करा आणि या ओंकारचा आधार घ्या. एकतर गुंजन करा, उच्चारण करा आणि त्याच्यानंतर त्याचं ध्यान करा. तुम्हाला ह्या क्रियेला तुम्ही जितका वेळ देऊ शकता, म्हणजे अनुलोम विलोम सलग तुम्ही 5 मिनटं केलं, त्याच्यानंतर गुंजन केलं 5-10 वेळ, 5-11, जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गुंजन केलं. पण एक लक्षात ठेवा, जितकं गुंजन कराल, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, तितका वेळेला उच्चारण करायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये एक व्यवस्थितपणा येऊ द्या. तुम्ही मनात आलं खूप वेळ गुंजन केलं आणि उच्चारण कमी केलं असं नका करू. गुंजन आणि उच्चारण म्हणजे भ्रामरी आणि उद्गीत हे सारखं असू द्या. म्हणजे तुम्ही 5 वेळा केलं गुंजन तर 5 वेळा उच्चारण केलं, 11 वेळा केलं तर 11 वेळा करा. याचा खूप तुम्हाला तुमच्या हृदय आणि मेंदूला खूप सकारात्मक परिणाम येतात. तुमच्यामध्ये एक ऊर्जा येते. तुमच्यातला आळस, नैराश्य, राग हे जे मनाचे रोग आहेत ते हळूहळू, बघा, कुठलीही गोष्ट घाईने योगद्वारे होत नाही, पण जे होतं ते एकदम मुळापासून निघण्यापर्यंतच छान होतं. त्यामुळे पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे साईड इफेक्ट नाही. आता तुम्ही जेव्हा नैराश्यामध्ये असतात आणि डिप्रेशनमध्ये असतात, त्याच्या जेव्हा तुम्ही गोळ्या वगैरे घेतात तर तुम्हाला सतत झोप येणं, अजून आळसपणा येणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण योगाचा हा जर तुम्ही प्रयोग केलात, ह्याच्यामध्ये ना तुम्हाला कुठला साईड इफेक्ट होतो, साईड इफेक्ट नक्कीच नाही. वेळही छान जातो आणि
कुठल्याही गोष्टीवर न अवलंबता, म्हणजे बाहेरची कुठलीच गोष्ट नाही, कुठलंच रसायन नाही, कुठलीच औषधं नाही, पूर्णपणे तुमच्या श्वासावर तुमचा वेळ काढून, तुमची जागा ठरवून, एका शांत जागेवर बसून तुम्ही स्वतःला, तुमच्या मनाला आजारातून मुक्त करू शकता, तुमच्या मनाला धैर्य देऊ शकता, तुमच्या मनाला उभारी देऊ शकता. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.